मोठ्या सावलीखाली छोटं झाड वाढत नसतं. एकाच्या जीवावर दुसरं नेतृत्व कधी घडत नसतं. नेतृत्व करायला स्वतःत असायला लागते धमक, तरच आपल्या नेतृत्वाची दिसून येते चमक. ही नेतृत्वाची चमक आपल्या कर्तृत्वातून दाखवलेला अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि मनाने अत्यंत सहृदय, दूरदृष्टीचा आणि सकारात्मक विकासाची स्वप्ने सत्यात आणणारा एक अजातशत्रू नेता म्हणजेच शरदचंद्र पवार साहेब. सामर्थ्यशाली देशाचे स्वप्न पाहणाऱ्या या भूमिपुत्राने सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे आधी जातीने लक्ष दिलं. त्याचं कारणही तसंच मित्रांनो. पेरले जे मोती त्याची झाली माती, नशिबात आता फक्त 7.5. चारा पाण्याचीही सोय नाही यंदा, भाकर शोधतो जगाचा पोशिंदा. अशी अवस्था झालेल्या या पोशिंद्याविषयी तळमळ असलेले साहेब कशाचीही तमा न बाळगता थेट पोचतात ते शेतकऱ्याच्या बांधावर. आपल्या मातीचे आणि तिच्या लेकरांचे दुःख दूर करण्यासाठी, घाम गाळणाऱ्या या भूमिपुत्रांची आसवे पुसण्यासाठी, त्याला मी तुझ्यासोबत आहे हा धीर देण्यासाठी. नाही शेतामध्ये पिकं, नाही आभाळात पाणी, नाही विहिरीत पाणी, फक्त डोळ्यात माझ्या पाणी. मित्रांनो, हे पाणी लपवण्यासाठी मग शेतकरी राजा एक मार्ग अवलंबतो आणि तो म्हणजे आत्महत्या. त्या रोखण्यासाठी साहेबांनी कर्जमाफी योजना, जलसंधारण योजना, शेतकऱ्यांचे पाणी प्रश्न मार्गी लावून हिरव्यागार शिवाराचे स्वप्न साकार करून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय दिला. लहानपणापासूनच शिक्षणाचा ध्यास असलेले साहेब शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन प्रयोगांद्वारे प्रगत भारताचे लक्षण, मूलमंत्र हा शिक्षण हे जाणून ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक दर्जेदार शिक्षण देत आहेत. साहेबांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत महत्त्वाचं म्हणजे महिला धोरण राज्यात लागू केले, ते म्हणजे महिला उद्योग. अशा या पद्मविभूषण साहेबांच्या बाबतीत कितीतरी वेळा नियतीने त्यांच्या देशसेवेची, राष्ट्रनिष्ठेची परीक्षा पाहिली, तरी सुद्धा यातून तावून सुलाखून साहेबांनी महाराष्ट्राला अनेक कठोर प्रसंगातून सही सलामत बाहेर काढले. असा हा नेता देशसेवेसाठी कधीही पक्षीय चौकटीत न राहिल्याने आजही तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. अशा या संयमी, सहनशील आणि अभ्यासपूर्ण दृष्टिकोन असलेल्या पवार साहेबांची पावले देशसेवेसाठी, लोकसेवेसाठी सदैव कार्यरत होती, कार्यरत आहेत आणि कार्यरत राहतील. मी तुमच्यासाठी सदैव तयार आहे.